देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या देशाच्या कानोकोपऱ्यात आपण अशा पद्धतीच्या तिरंगा यात्रा नागरिक म्हणून देशभक्त नागरिक म्हणून आपण सगळीकडे निघालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। आज आपल्या हातामध्ये असलेला आपला तिरंगा झेंडा ही आपली ओळख आहे। जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही स्वतःचं नाव सांगण्या अगोदर मी एक भारतीय आहे हे सांगून तिथे आपली ओळख सांगता। आणि म्हणून हातात असलेला तिरंगाचा मान आणि त्याचा अभिमान असणं हे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे। जे आमच्या गोपटे साहेबांनी उल्लेख केला, आज आपला अखंड भारत दिवस म्हणून आज आपण या दिवसाकडे पाहतो। आपला हा भारत देश हा अखंड म्हणून अखंड असावा हे स्वप्न आपल्यासारख्या प्रत्येक भारतीयांनी पाहिलेलं आहे। आणि मला ठाम विश्वास आहे की आपला हा अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक ही फक्त ना फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांमध्येच आहे हे मी आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख करेन। आज आपण भारतीय म्हणून इथे आज आपण उपस्थित आहोत। हातात असलेला झेंडा आणि आपण जेव्हा भारत माताची जय म्हणतो आणि आपण वंदे मातरम म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान निश्चित पद्धतीने पेटताना आपल्याला दिसतो। आणि म्हणून आजच्या दिवशी जसं आपण एकत्र आलेलो आहे तसं वर्षाचे 365 दिवस जेव्हा जेव्हा आपल्याला या तिरंग्याबद्दल आपल्याला अभिमान म्हणून आपल्याला भारतीय म्हणून पुढे येण्याची संधी भेटेल तेव्हा आपल्या पुढे असलेलं पद किंवा डिग्रीचा विचार न करता मी काही असलो कुठेही असलो त्याच्या अगोदर मी एक भारतीय आहे हे म्हणून आपण उभं राहण्याची आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असेल हे आवर्जून या निमित्ताने मी सांगेन। आज असंख्य वेळी आपण कानावर येतो की आपलं राष्ट्रगीत असो किंवा वंदे मातरम म्हणण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक 2 वेळा विचार करतात। आम्ही म्हणणार नाही हे सांगण्याची पण काही भूमिका ठेवतात। आपल्या देशासाठी खरं म्हणलं तर ही चिंतेची बाब आहे की आपल्याला वंदे मातरम प्रत्येकाने म्हटलं पाहिजे। यासाठी देशाच्या संसदेमध्ये आपल्याला विधेयक आणायला लागतो हे आपल्यासाठी चिंतेची बाब आहे। आणि म्हणून आपणही लक्षात ठेवावं की आपण आपल्या ओटांवर आणि जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा प्रत्येकाने वंदे मातरम म्हटलंच पाहिजे। आणि जो पण वंदे मातरमचं अपमान करेल त्याला भारतीय म्हणून सोडता कामा नये ही भूमिका आपण प्रत्येकाची असला पाहिजे हे आवर्जून या निमित्ताने मी सांगेन।